नमस्कार सर्वांना, स्वाद आणि प्रेम या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बिना भाजणीची चकली, म्हणजे ज्वारीच्या पिठापासून चकल्या बनवणार आहोत। तुमचा विश्वासही बसणार नाही, ही ज्वारीची चकली आहे। अगदी भाजणीच्या चकलीपेक्षाही भारी लागते आणि यापुढे तुम्ही भाजणी करत बसणारच नाही, झटकीपट ज्वारीची चकलीच बनवत राहाल। बघू शकता किती छान काटे आलेले आहेत, अजिबात तेल पण लागत नाही हाताला। इतके छान चकली झालेले आहेत, अगदी संपेपर्यंत कुरकुरीत कशी राहतील अगदी टिप्स आणि ट्रिक्ससहित सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा मी चाळण घेतलेलं आहे आणि इथे एक वाटी, ह्या वाटीने 4 वाट्या पीठ घेणार आहे ज्वारीचं। आता वाटीनं मोजून घालायचं कधी पण, म्हणजे प्रमाण, त्यामुळे कधी पण चुकत नाही कुठले पण पदार्थ बनवताना। इथे 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे, तर ते चाळून घेऊया। पीठ कधी पण चाळून घ्यायचं, ज्यामध्ये ते कचरा वगैरे असेल ते निघून जातं। बघा तिसरी वाटी, आता ही चौथी वाटी। इथे मी एकूण 4 वाट्या पीठ चाळून घेतलेलं आहे। आता काय करायचं, आता यामध्ये एका वाटीला 1 चमचा, इथे बघा मी हा नाश्ता खाण्याचा चमचा आहे, पोहे खाण्याचा, या चमच्याने एका वाटीला 1 चमचा असं 4 चमचे बेसन घालणार आहे। एका वाटीला 1 चमचा बेसन घालायचं, हे प्रमाण लक्षात ठेवा। ते पण चाळून घ्यायचं बेसन पीठ 1 चमचा। बेसन पीठ घातल्यामुळे काय होतं, चकली छान बनते आणि भाजणीच्या चकलीसारखी लागते, त्यामुळे बेसन घाला। बेसन नाही घालायचं असेल तर तुम्ही बेसनाच्या ऐवजी तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल। आता हे चाळून घेऊया। बघा असे गाठी वगैरे असतात पिठामध्ये, त्यामुळे चाळून घ्यायचं कधी पण पीठ। बघा हे थोडंसं कणीसारखं राहिलेलं आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया, दोन्ही पीठं। आता लगेचच आपण इथं पाणी गरम करायला ठेवूया। बघा ज्या वाटीने पीठ घेतलेलं त्याच वाटीने मी पाणी घेत आहे। व्हिडिओच्या शेवटी सांगेनच मी किती पाणी लागलं। बघा 4 वाट्या मी पीठ घेतलेलं, तर त्यासाठी 2 वाट्या मी पाणी घेतलेलं आहे। 4 वाट्याला 2 वाट्या पाणी घाला। लाल तिखट हे मी घरी संपलेलं, मला माहितीच नव्हतं आणि मी पटकन मिरच्या होत्या ते थोडं गरम करून मी मिक्सरला लावून घेतलं। हे घरीच बनवलेलं आहे आत्ताच। लाल तिखट मी थोडं कमी टाकलेलं आहे, वाटल्यास मी नंतर पण टाकेन, टेस्ट बघून टाकायचं। चवीनुसार मीठ टाकायचं, तिखट तुम्हाला कसं आवडेल तसं टाकू शकता। तेल टाकायचे भरपूर, बघा तेल टाकलेलं आहे मी भरपूर प्रमाणात। आता आपण त्यामध्ये ओवा घालूया। ओवा असं हातावरती चोळून घालायचं, त्यामुळे त्याचा फ्लेवर त्यामध्ये छान उतरतो। आता बघा यामध्ये तेल घालणार आहोत, हे माझ्याकडे माप आहे, ह्या मापाने 1 माप तेल घालते आणि तुम्ही जर चमच्याने घालणार असाल तर 2 चमचा तेल घाला, 2 ते 2.5 चमचा, तो माप थोडा मोठा आहे। आता आपण तूप घालून घेऊया। बघा हे मी घरीच बनवलेलं आहे तूप, अर्धा चमचा, अजून अर्धा चमचा घालूया। तुपाऐवजी तुम्ही बटर किंवा लोणी घातलं तरी चालेल, आणि तूप जर तुम्ही पातळ करून घालणार असाल वितळवून तर 2 चमचा घालू शकता। आता त्यामध्ये हळद घालूया। आता पाण्याला उकळी आली की मग पीठ घालायचं। आता हे परत मिक्स करून घेऊया। कारण गोड पदार्थासोबत आपल्याला काहीतरी खायला हवं असतं, तेव्हा अशी पटकन ज्वारीची चकली करू शकता तुम्ही। आता गौरी गणपती पण येत आहेत, तेव्हा नक्की करून बघा।
माझ्या घरात तर सर्वांना खूप आवडते अशी चकली. आता पीठ थोडं थोडं करून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. पीठ घातल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा. आता पीठ छान मिक्स करायचं, म्हणजे पूर्ण पिठाला मसाले सगळे लागले पाहिजेत. बघू शकता अशा पद्धतीने मिक्स करून झालेलं आहे. आता हाताने आपण थोडं प्रेस करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि एक 7 ते 8 मिनिटं झाकून ठेवायचं. बघा 7 ते 8 मिनिट झालेले आहेत. अजून गरमच आहे पीठ. आता हे परत मिक्स करून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने. तर तुम्हाला चकली खायला आवडते का? कमेंटमध्ये सांगा, आवडत असेल तर. बघू शकता. आता यातलं पीठ मी सर्व पीठ एकदाच नाही मळणार, थोडं थोडं जेवढं लागतं तेवढं मळायचं. बघा ह्यातलं निम्मं पीठ मी घेतलेलं आहे आणि थोडं पीठ मी ठेवलेलं आहे. हे नंतर करून बघूया. बघा एकदाच पीठ नाही मळायचं. तुम्ही थोडं प्रमाण घेतलं असेल एक किंवा 2 वाटीचं, तर तुम्ही सगळं घेऊन मळू शकता. इथे मी 4 वाट्याचं घेतलेलं, त्यामुळे मी थोडं घेऊन मळणार आहे. बघा निम्मं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये कोमट पाणी घालायचं. गार पाणी अजिबात नाही घालायचं. पाणी नेहमी मळताना कोमट करून घ्यायचं. बघा पीठ पण अजून गरम आहे. आता हे असं छान मळून घ्यायचं. पीठ थोडं घट्टच ठेवायचं, त्यामुळे छान काटे येतात चकलीला आणि चकली मऊ पडत नाही. बघा असं छान मिक्स करून घ्यायचं आणि दाब देऊन मळायचं. जसं आपण भाकरीला मळतो त्या पद्धतीने. थोडंसं घट्ट पाहिजे. आता दोन्ही हाताच्या साहाय्याने असं मळून घ्यायचं. बघू शकता इथे पीठ मळून तयार झालेलं आहे. आता आपण चकल्या बनवायला घेऊया. इथे मी पोळपोट घेतलेला आहे. यावरतीच मी चकल्या पाडून घेणार आहे. बघा हे चकलीचं मशीन घेतलेलं आहे. हे खूप छान आहे. असं प्रेस केलं ना हे खाली येतं आणि वरती पण जातं. अजिबात जास्त प्रेस करून चकली पाडायची वगैरे गरज नाही आहे. त्याला आतून थोडंसं तेल किंवा पाणी लावू शकता तुम्ही. मी थोडंसं तेल लावलेलं आहे. जेव्हा आपण चकलीच्या साच्यामध्ये घालतो ना हा गोळा, परत मळून घ्यायचा छान असं आणि त्यामध्ये एअर नाही राहिलं पाहिजे. बघा असं दाबून घ्यायचं. परत थोडंसं घालूया. हे मशीन छोटं जरी दिसत असलं तर यामध्ये 20 चकल्या आरामात बसू शकतात. वरून थोडंसं प्रेस करूया म्हणजे एअर बाहेर येईल. आता झाकण लावून घेऊया. अशा पद्धतीने मशीन सेट करून झालेलं आहे. बघा अशा पद्धतीने छान चकल्या पाडून घेऊया. बघा किती काटे येत आहेत. किती छान चकली तयार झालेली आहे. मी जसं व्हिडिओमध्ये सांगत आहे त्याप्रमाणे तुम्ही नक्की करून बघा. अजिबात तुमची चकली बिघडणार नाही आहे. अजिबात तेलकट होणार नाही. बघू शकता इथे मी सर्व चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. आता ते लगेचच तळून घेऊया. बघू शकता किती छान दिसत आहेत. तेल गरम करायला ठेवलेलं मी आधीच. थोडं चकलीचा तुकडा किंवा थोडंसं कणिक सोडून बघायचं. तेल तापलेलं आहे. आता चकल्या सोडून घेऊया तेलामध्ये. अशा पद्धतीने एक एक करून चकल्या सोडून घ्यायच्या. 4 चकल्या सोडलेल्या आहेत.
पलटवायला घाई करायची नाही आहे. अगोदरची साईड भाजल्यानंतरच दुसरी साईड पलटवून घ्यायची. बघू शकता, नाहीतर चकली तुटण्याची, लगेच जरा तुम्ही पलटवायला गेला तर ते चकली तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे असं फिरवून नंतर भाजून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने. आता तळाला चकल्या बसलेल्या आहेत, म्हणजे आपले पूर्ण चकल्या भाजलेल्या आहेत. आता अशा चमचा घ्यायचा, काटे चमचा, आणि झाऱ्यावरती असं घ्यायचं. त्यामुळे काय होतं, पूर्ण तेल निघून जातं, अजिबात तेलकट नाही होत. ही टिप्स फॉलो करा. बघा, तसंच ठेवून द्यायचं. कारण काय झालेलं, पीठ खूप घट्ट वाटत होतं आणि कमी तिखट लागत होतं, म्हणून मी परत तिखट घातलं, लाल तिखट थोडंसं, आणि थोडं पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं. एकदम पाणी नाही घालायचं, पाण्याचा हात लावायचं, मळायचं. बघू शकता आता छान झालेलं आहे. परत त्यामध्ये घालायचं, मशीनमध्ये घालून अर्धच घालायचं, म्हणजे छान मशीन सेट करता येतं. अशा पद्धतीने आता चकल्या पाडून घेऊया. बघा, खूप इझिली होतं. इकडे तिकडे भाजेपर्यंत इकडे चकल्या पाडून तयार होतात. अगदी एक जण आरामात चकल्या बनवू शकता, असं मशीन असेल तर तुमच्याकडे. अशा पद्धतीने मी चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. बघू शकता, आता अजिबात तुटत पण नाही आहे. मगाशी थोडंसं पीठ घट्ट झालेलं. जर तुम्हाला वाटत असेल पीठ मध्ये चकल्या तुटत असतील तर पाण्याचा हात लावायचं आणि पीठ मळून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने असं पलित्यावरती घ्यायचं आणि फ्राय करायचं. एक साईड छान भाजली की दुसरी साईड पलटवून घ्यायचं. गॅस मीडियम टू हाय ठेवायचा. सुरुवातीला हाय ठेवायचं, तेल चांगलं तापलेलं पाहिजे, त्यानंतर मीडियम करू शकता. बघा, आता चकल्या इथं मी तळून घेतलेल्या आहेत दोन्ही साईडने, म्हणजे बुडबुड्या पण कमी झालेल्या आहेत, म्हणजे चकली भाजलेली आहे. परत ते आपण झाऱ्यावरती असं चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचं. बघू शकता इथे मी सर्व चकल्या काढून घेतलेल्या आहेत. आता इथे सर्व चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. बघू शकता किती सुंदर काटे आलेले आहेत, किती सुंदर दिसत आहेत. तर मी सांगितल्याप्रमाणे 4 वाट्याला 4 चमचे बेसन घाला, त्यामध्ये तूप घालायचं. 4 वाट्याला 2 चमचे तूप घाला, आणि तूप नसेल तर बटर किंवा लोणी घातलं तरी चालेल. बघू शकता किती अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत. दाखवते, बघू शकता तुम्ही. मी तोडून दाखव. किती कुरकुरीत खुसखुशीत अशा चकल्या झालेल्या आहेत. तर त्या स्टोअर कशा करायच्या, एअरटाईट कंटेनरमध्ये, म्हणजे जे भरणी वगैरे असेल त्यामध्ये ठेवायचं. अजिबात हवा नाही गेली पाहिजे. तर तुम्ही कॅरी बॅगमध्ये पण ठेवू शकता. हवा गेली की चकली मऊ पडते, त्यामुळे एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा. अशाच इझी आणि झटपट रेसिपीसाठी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.